तर गाईज आज आहे डुगीचा बर्थडे आणि आम्ही जाऊन तर आत्ता गिफ्ट घेऊन आलो आहोत. तर आत्ता आम्ही आलो तिथं डेकोरेशन फायनल करायसाठी की डेकोरेशन कसं ठेवायचे काय ठेवायचे. आता मी तुम्हाला आहे ना गिफ्ट दाखवते आम्ही काय गिफ्ट घेतलेले. हो हे बघा, हे गिफ्ट इथून कॅरी करून राहिलेच वरती. असं वाटतंय आम्हाला की ही सायकल तिकडं नाही न्यायला पाहिजे, इथंच जिथं आम्ही डेकोरेशन करणार आहे तिथं ठेवूयात म्हणलं. तर हे आहे आमचं गिफ्ट डुगीसाठी. हे एकदम सेफ्टी पर्पज सायकल आहे, म्हणजे पडायची नाही काय नाही आणि 3 वर्षापर्यंत तिला आरामशीर यूज होईल. आता हे डेकोरेशन फायनल केलेलं आहे आणि गिफ्ट पण इथंच ठेवलंय. इथं पण एक डेकोरेशन आहे, टेडी वगैरे आहे तिथं. आणि हे डेकोरेशन वरती हे बॅलून्स वगैरे. पण आम्हाला तर हेच वाला आवडलेलं आहे डेकोरेशन, तर हे डेकोरेशन आम्ही फायनल केले. आता आम्ही चाललो केक घेण्यासाठी. आता केकची पण ऑर्डर अशी द्यावी लागेल, थोडंसं युनिकच काहीतरी नाही का, है ना? फर्स्ट बर्थडे म्हटलं, बर्थडे आहे बाजीचा. हा गाणं म्हणून काय झालं ते नाही का, बर्थडे आज भावाचा. बर्थडे आज भाऊचा नाही बाजीचा. चला आता सायकल तर आता ठेवून दिली गिफ्ट. आता गिफ्ट तुम्हाला पहिले दाखवलंय, तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा नाही तर काय गिफ्ट बघून स्किप नका करू. नाही, आणखी बाकीचे पण सगळे गिफ्ट आणणार आहेत आणि ताईंचं गिफ्ट पण येणार आहे. रेश्मा ताई पण तिच्यासाठी मोठं गिफ्ट घेणार आहे. आता बघू ते काय घेत आहेत, आम्हाला पण नाही माहिती बरं का. फक्त म्हणल्या की मोठं गिफ्ट घेणार आहे, ऐन टायमाला तुम्हाला दाखवते. काय गाडी तुम्हाला आवडली काय? मग घ्यायची काय? भारी भारी लय भारी. पण आहे ना त्या गाडीवर ती गाडी बुट्टी दिसू राहिली, तुम्ही लय मोठे दिसू राहिले त्याच्या. उतरा खाली. पहिले गाडी सस्पेन्शन होतं, फक्त ते- सस्पेन्शन होतं. अहो ते सस्पेन्शन. हा फक्त इथं गाडी अशी सस्पेन्शन टेक्नॉलॉजी लई पुढे होती नाही का. तर आता आलो तिथं आम्ही केक घेण्यासाठी. नाही हे आहे सगळे केक आहे तिथं अवेलेबल. आता बनवून घ्यायचं वाटतं आम्हाला स्पेशल काहीतरी. बघू आता, तुम्हाला नंतर दाखवते मी की केक कसा असणार ते. बेस्ट आहे खायला ते. तिथून आपल्याला 1 नंबर घेऊन जावं लागेल, कारण डुगी आज 1 वर्षाची होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला असं वाटतं की सगळेच केक घरी घेऊन जावा आणि रोज केक खात बसा. केकचं दुकान चांगलं आहे, रोज सगळे टेस्ट खायला भेटते. मला ऑलरेडी बनवता येते. बासुंदी जरा भारी वाटतं, ट्राय पण नाही केलं मी फर्स्ट टाइम. तू खाल्ले कधी बासुंदी? मग आपल्याला डिझाईन करून नाही घ्यायचं का ते? टाइम लागेल त्यांना परत. आणि रसमलाई मध्ये अशी डिझाईन येते. पण डिझाईन आपल्याला याची आवडलेली. होईल का चेंज, तयार होईल का नाही? रसमलाई मध्ये असे डिझाईन पाहिजे का? हा? 5-10 मिनिटं वेळा. कॅमेरा चालू लागते. तुम्हाला डुगू दाखवते आज किती क्यूट दिसतीये. घागरा घातलाय मॅडमनी. दोघीचे नाक पुसा. तुमचं बिल असंच आहे बरं का. मम्मी बघा काय म्हणते. तुमचं बिल असंच तर आता चला ये 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 ही बघा डुगू किती क्यूट दिसते. कोण आहे भाऊ? ड्रेस कोण आहे भाऊ? मामा कोण आहे? मी कोण आहे? माऊ कोण आहे? सांग लवकर. मी कोण आहे? माऊ म्हणले तर मी लगेच केक कापून सोडून निघून जाय ना घरी. लवकर सांग मी कोण आहे? कोण आहे? कोण आहे बाबू? कोण आहे? हा
कोण आहे तुझ्या मम्मीने काय शिकवलं फॅमिली एका बघितलं का कोणी काहीच म्हणा नाही मला माऊ म्हणा नाही टूही म्हणा नाही सांग लवकर मी कोण आहे मम्मी सगळ्यात खुश झाली मम्मी सगळ्यात खुश आहे सर्दी खोकला सगळी फॅमिली एकत्र आल्यामुळं कॅमेरा सांगून आले मम्मी सगळ्यात आईला अजून काय पाहिजे सगळे सोबत आले म्हणून मम्मी खुश झाली माझ्या 2 मुली माझा मुलगा माझी सून, आम्ही सगळे खुश आहेत आज. हे माझी रेश्मा तर मम्मी ताट तयार करू राहिल्यात सगळे हे बघा डुगी कशी खेळू राहिली दादा तरी पण तिला ताप आणि सर्दी आहे. त्यामुळे तिचं तोंड बारीक झालं बारीक झालं बाई. तर हे बघा डुगी आलेली आहे माझ्याकडं म्हणजे बर्थडे गर्ल आता माझ्याकडे आहे माझ्याकडून ती तिच्या मामाकडे सुद्धा जात नाही. हे बघा आता तिला घेऊन मी फिरू राहिले ते सगळे इथं बसलेले इकडे पण कॅमेरा चालू आहे ते पण आहे. ती सवय आहे ना हो, घरी खोसून काम करायचं लगेच काढू काम. मी त्याच्यामुळे ना ते बाबू घ्या घ्या. केक कापायचा मम्मीला मी ना ते तिच्यासाठी ते क्राऊन आणणार होते पण मला माहिती ते काढून लगेच फेकून देते म्हणून. क्राऊन मला माहिती होती नाही ठेवणार त्यामुळे मी तिला बेल्ट सुद्धा घेतलेला नाही तर खाऊ का हे बघा किती एडा करू राहील तू वळूनच नाही ठेवू राहील खालीच बसून राहील एवढं लहान बर्थडे आवड बर्थडे तेव्हा किती गप बसलाय आमचं पिल्लू निम्मीच्या वरती बर्थडे होत तर एकदम शांत एकटाच बसला होता सोफ्यावर विशेष बर्थडे कोणाचा केक कोण खाते ज्यांचा बर्थडे आहे ते बाहेर पण हे ह्या अशा दरवेळेस कायम करतात बरं का आता यांच्या बर्थडेला पण सगळ्यांनी बघितलंच असं की ह्याला केक जवळ बसून घेतात बारी येते ताईंच्या गिफ्टची आता बघू त्यांचं काय गिफ्ट आहे ते स्पेशल गिफ्ट असणार आहे मी तुम्हाला आता दाखवते ताईंनी दिलेलं आहे हे पॅन्ड चैनी मधलं हे यांचं काय चाललंय मारू का म्हणून राहिले. मला गोळी घालणार आहे तर हे बघा माझ्या नणंदबाईच्या मुली आणि ही एक म्हणजे या दोघी पण आहे ना ट्विन्स आहेत आणि आता अंधारात अंधारात आता बाहेर चाललं वरती एवढं भारी दिसत होतं वरती एवढी बडबड होती कोणाचाच काहीच आवाज येत नव्हता आपण श्रावमावचा बर्थडे करू नाही बघा हे कामावाले यांना फक्त आहे कामवाला ना माणूस आहे. वजा व्हायला ठेवलंय सायकल ती बाटली नीट जपा बर का ही मागून घेतली सायकली सोबत फ्री मध्ये हे देत नव्हते बरं का अरे निकू म्हणली हे द्या फ्री मध्ये फ्री मध्ये द्या फ्री मध्ये द्या मग दिली मागून घेतली